नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25, 26 आणि 27 जानेवारी या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2025 साठी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। तर या टेस्ट सिरीजमध्ये आपण काय देणार आहोत, तर 30 पेक्षा जास्त टेस्ट असणार आहेत। या सर्व टेस्ट तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता आणि म्हणजे एक टेस्ट तुम्ही एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। यामध्ये आपण मंथली वन लाइनर पीडीएफ देणार आहोत, म्हणजे वाचण्यासाठी तुम्ही वाचून नंतर टेस्ट सोडवू शकतात। यामध्ये आपण एकूण 12 पीडीएफ देणार आहोत, ज्या तुम्ही प्रिंटही करू शकता। हा सर्व प्लॅन आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे। या प्लॅनची प्राइस काय असणार आहे बघा, तर ऑफर प्राइस असणार आहे फक्त 49 रुपये। यामध्ये आपल्याला भेटणार आहे 30 पेक्षा जास्त टेस्ट आणि मंथली वन लाइनर पीडीएफ। तर या प्लॅनचा नक्कीच लाभ घ्या, आपल्या ॲपवरती हा प्लॅन उपलब्ध आहे। नेक्स्ट आहे 26 जानेवारी 2026 रोजी कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 77वा। भारतात दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। का साजरा केला जातो, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले होते, म्हणून हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। 26 जानेवारी 2026 रोजी भारताने 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला। प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर आयोजित केली जाते। 2026च्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या पूर्ती आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पनेवर केंद्रित होती। तसेच बघा, 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे युरोपियन युनियनचे नेते होते। यामध्ये उर्सुला वॉन डेर लेयन युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आणि अँटोनियो कोस्टा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष, हे दोन युरोपियन युनियनचे नेते हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते। कर्नल फ्रेडरिक सायमन स्पिएट यांच्या नेतृत्वाखाली युरोपियन युनियनच्या तुकडीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला। या परेडमध्ये पहिल्यांदाच 2 बॅक्ट्रियन उंट, 4 जस्कर घोडे, 4 शिकारी पक्षी आणि 10 लष्करी कुत्रे सहभागी झाले आहेत। 2025 मध्ये स्थापन झालेल्या भैरव कमांडोनी पहिल्यांदाच या परेडमध्ये भाग घेतला। तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले जाणारे एकात्मिक कमांडने प्रदर्शन केले। यामध्ये सुखोई राफेलसह 29 विमानांनी भाग घेतला होता। नेक्स्ट आहे 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिमरन बाला। 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे 26 जानेवारी 2025च्या संचलनात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी म्हणून असिस्टंट कमांडंट सिमरन बाला यांनी इतिहास रचला आहे। त्यांनी कर्तव्यपथावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुमारे 140 पुरुष जवानांच्या संपूर्ण तुकडीचे नेतृत्व केले आहे। सिमरन बाला या जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथील रहिवासी आहेत। त्या 26 वर्षांच्या असून आपल्या जिल्ह्यातून निमलष्करी दलात अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासात पहिल्यांदाच निमलष्करी दलाच्या पूर्णतः पुरुष असलेल्या तुकडीचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याने केलेले आहे। संचलनाला दरम्यान त्या सीआरपीएफच्या देश के हम है रक्षक या गीताच्या तालावर कर्तव्यपथावरून मार्गस्थ झाले आहेत। यापूर्वी 2019 मध्ये लेफ्टनंट भावना कस्तुरी यांनी भारतीय लष्कराच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व केले होते। तर बघा, लक्षात ठेवा, 2019 मध्ये लेफ्टनंट भावना कस्तुरी यांनी भारतीय लष्कराच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व केले होते आणि आता 2026 मध्ये सिमरन बाला यांनी सीआरपीएफ म्हणजेच निमलष्करी दलाच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व केलेले आहे। नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठे अखंड पाषाणातून कोरलेले शिवलिंग कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार। जगातील सर्वात मोठे अखंड पाषाणातून कोरलेले शिवलिंग हे बिहार राज्यात स्थापित करण्यात आलेले आहे। हे शिवलिंग बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया येथे निर्माणाधीन असलेल्या विराट रामायण मंदिरात स्थापित करण्यात आले आहे। या शिवलिंगाची उंची 33 फूट असून त्याचे वजन सुमारे 210 टन आहे। हे शिवलिंग पूर्णतः काळ्या ग्रॅनाइटच्या एका अखंड पाषाणातून कोरले आहे। हे शिवलिंग तमिळनाडूच्या महाबलीपुरम येथे तयार करण्यात आले होते। शिवलिंग महाबलीपुरम येथून सुमारे 2500 किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये आणण्यात आले आहे। आसाममधील नागाव येथील महामृत्युंजय मंदिर हे शिवलिंगाच्या आकाराचे जगातील सर्वात मोठे मंदिर मानले जाते, ज्याची उंची 126 फूट आहे। तसेच केरळमधील तिरुवनंतपुरम येथे 111 फूट उंचीचे शिवलिंग स्थापित करण्यात आलेले आहे।
मात्र अखंड पाषाणातून कोरलेल्या भव्य शिवलिंगाचा मान सध्या बिहारमधील या शिवलिंगाकडे जातो। बघा फरक काय आहे, तर हे जे शिवलिंग आहे बिहारमध्ये जे स्थापन झालेले आहे ते अखंड पाषाणापासून कोरलेले आहे, त्यामुळे अखंड पाषाणातून कोरलेले हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे। आणि असेच जे सगळ्यात मोठे जे शिवलिंग आहे ते काय आहे, केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 111 फूट उंचीचे आहे, परंतु ते पाषाणापासून बनवलेले नाही किंवा अखंड पाषाणापासून बनवलेले नाही, हा दोन्हीमधील फरक आहे। नेक्स्ट आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 वैयक्तिक श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीता अशोक शेळके। 2026चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमधील भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना जाहीर झाला आहे। त्या 2024 मध्ये केरळमधील वायनाड येथील भूस्खलन आणि पूर परिस्थितीत बचाव कार्याचे यशस्वी नेतृत्व केलेले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली 190 फूट लांबीचा बेली ब्रिज उभारून अडकलेल्या शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले। सीता शेळके मूळ महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील असून भारतीय लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कार्यरत आहेत। वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार त्याला 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते। संस्थागत श्रेणीतील 51 लाख रुपयांचा पुरस्कार यावर्षी सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त म्हणजेच पराक्रम दिवसानिमित्त जाहीर केला जातो। नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या नेट झिरो स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तेलंगणाने कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त अरब अमिराती। भारतातील पहिल्या नेट झिरो स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तेलंगणा सरकारने संयुक्त अरब अमिराती सोबत भागीदारी केली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भारत फ्युचर सिटी असे नाव देण्यात आले आहे। या प्रकल्पासंदर्भातील करार जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंच बैठकीदरम्यान झालेला आहे। हे शहर तेलंगणातील हैदराबाद जवळील मुर्चरला परिसरात सुमारे 30,000 एकर क्षेत्रावर विकसित केले जाणार आहे। अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यदल स्थापन केले जाईल। नेक्स्ट आहे 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त किती कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके देण्यात आली आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 982। 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवातील 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत। एकूण पदके 982, यामध्ये शौर्य पदक 125 देण्यात आलेली आहेत, यामध्ये पोलीस सेवेसाठी 121 आणि अग्निशमन सेवेसाठी 4 शौर्य पदके 121 देण्यात आलेली आहेत। राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक 101 कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे। गुणवंत सेवा पदक 756 जणांना देण्यात आलेले आहेत। राजनीय कामगिरी बघा, जम्मू आणि काश्मीर पोलीस 33 शौर्य पदकांसह प्रथम क्रमांकावरती आहे। महाराष्ट्र पोलीस 31 पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। सशस्त्र दले, यामध्ये राष्ट्रपतींनी 70 शौर्य पुरस्कार सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केले, ज्यात एका अशोक चक्राचा समावेश आहे। विशिष्ट कामगिरी 125 शौर्य पदकांपैकी 45 हे जम्मू काश्मीरमधील कामगिरीसाठी, 35 नक्षलग्रस्त भागातील कारवाईसाठी आणि 5 ईशान्येकडील राज्यातील शौर्यासाठी देण्यात आले आहेत। नेक्स्ट आहे भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्थानकावर ह्युमनाइड रोबोट ASC अर्जुन तैनात केला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाखापट्टणम रेल्वे स्थानक। जानेवारी 2026 मध्ये भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन ह्युमनाइड रोबोट तैनात केला आहे। हा रोबोट पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या व्हॉल्टियर विभागाद्वारे RPF अंतर्गत तैनात केला गेला आहे। याचा मुख्य उद्देश आहे प्रवाशांची सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता निरीक्षण आणि माहिती सहाय्य करणे। रोबोट इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू या 3 भाषांमध्ये स्वयंचलित घोषणा करू शकतो। यात चेहरा ओळखण्याची यंत्रणा आणि AI आधारित गर्दी देखरेख प्रणाली आहे। रोबोट प्रवाशांना नमस्ते आणि RPF जवानांना सॅल्यूट करण्यास सक्षम आहे। हा रोबोट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विशाखापट्टणममध्ये विकसित केला गेला आहे। अशा प्रकारचा ह्युमनाइड रोबोट तैनात करणारे विशाखापट्टणम हे भारतीय रेल्वेतील पहिले स्थानक ठरलेले आहे। रोबोटचे नाव काय आहे, ASC अर्जुन। कोणत्या ठिकाणी हा तैनात करण्यात आलेला आहे, तर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती, आणि असा ह्युमनाइड रोबोट तैनात करणारे हे पहिले स्थानक ठरलेले आहे। नेक्स्ट आहे 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये SD बर्मन आंतरराष्ट्रीय संगीत पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमर हल्दीपूर।
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026, आवृत्ती आहे 24वी, कालावधी होता 15 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान. ठिकाण आहे पुणे. SD बर्मन आंतरराष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रसिद्ध वायोलिन वादक आणि संगीतकार अमर हल्दीपूर यांना देण्यात आलेला आहे. PIF डिस्टिंग्श्ड अवॉर्ड म्हणजेच जीवन गौरव पुरस्कार तर हा कुणाला देण्यात आलेला आहे तर ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चटर्जी, अभिनेत्री फरीदा जलाल आणि आशा काळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे समीर तिवारी दिग्दर्शित बाप्या या चित्रपटाला. प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा प्रदीप कुरभा दिग्दर्शित द एलिशियन फील्ड या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी बाप्या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे बाप्या चित्रपटासाठी. नेक्स्ट आहे 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर कोण ठरली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 PV सिंधू. PV सिंधू या 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर ठरलेली आहे. बॅडमिंटनपटू 500 एकेरी विजय नोंदवणारी ती जगातील 6वी खेळाडू ठरली. तिने एकूण 732 एकेरी सामन्यांमध्ये भाग घेतला, त्यापैकी 500 सामने जिंकले आहेत. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकले. तर 2013मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2016मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नेक्स्ट आहे नुकतेच कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्यावरणवादी. कीर्तिदा मेकानी या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी होत्या, ज्यांना सिंगापूरमध्ये ट्री लेडी म्हणून ओळखले जात असते. त्यांचे निधन 19 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 66व्या वर्षी सिंगापूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाले. त्या कर्नाटक राज्यातील एका शेतकरी कुटुंबातील होत्या आणि 1990मध्ये पतीसोबत सिंगापूरला स्थायिक झाल्या होत्या. 1993मध्ये त्या सिंगापूर एन्व्हायरमेंट काउन्सिलच्या पहिल्या कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या. 2007मध्ये त्यांनी प्लांट ए ट्री उपक्रम सुरू केला, ज्याद्वारे सिंगापूरमध्ये 76,000हून अधिक झाडे लावली गेली. त्या शाश्वत विकास आणि नागरी वनीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या. पर्यावरणीय कार्यासाठी त्यांना सिंगापूरचा सर्वोच्च सन्मान प्रेसिडेंट्स अवॉर्ड फॉर एन्व्हायरमेंट देऊन गौरवण्यात आले. 2024मध्ये त्यांचा समावेश सिंगापूर वुमेन्स हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला. त्यांनी WWF सिंगापूरच्या बोर्ड सदस्य आणि बॉटनिक गार्डन्स कन्झर्वेशन इंटरनॅशनलच्या विश्वस्त म्हणूनही कार्य केलेले आहे. नेक्स्ट आहे दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद 2026 मध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या परिषदेचे आयोजन भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या परिषदेची संकल्पना सामूहिक प्रज्ञा, एकत्रित आवाज आणि परस्पर सहअस्तित्व अशी आहे. जागतिक शांतता, सामाजिक सौहार्द आणि समकालीन आव्हानांवर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे उपाय शोधणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत जगभरातील सुमारे 40 देशातील प्रतिनिधी, बौद्ध भिक्षू आणि विद्वान सहभागी झाले होते. नेक्स्ट आहे भारतीय वंशाच्या चित्रपट निर्मात्या गीता गणबीर आणि क्रिसलिन हॅम्प्टन यांच्या कोणत्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीत नामांकन मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द डेव्हिल इज बिजी. भारतीय वंशाच्या चित्रपट निर्मात्या गीता गणबीर आणि क्रिसलिन हॅम्प्टन यांनी सहदिग्दर्शित केलेल्या द डेव्हिल इज बिजी या लघुपटाला 98व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या लघुपटात अमेरिकेतील अटलांटा येथील महिला आरोग्य क्लिनिकमधील सुरक्षा प्रमुख ट्रॅसी यांच्या एका दिवसाचा प्रवास दाखवला आहे, जिथे तिने गर्भपात बंदी आणि वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली. गीता गणबीर यांना यावर्षी 2026 एकाच वेळी 2 ऑस्कर नामांकने मिळालेली आहेत. दुसरे नामांकन द परफेक्ट नेबर या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर श्रेणीत मिळाले आहे. त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, ज्यांना एका वर्षात 2 वेगवेगळ्या माहितीपट श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले आहे, द डेव्हिल इज बिजी आणि द परफेक्ट नेबर. 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 15 मार्च 2026 रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉनन ओ ब्रायन करणार आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने आपले सदस्यत्व 22 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे संपुष्टात आणले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता ती पूर्ण झालेली आहे. कधी? 22 जानेवारी 2026 रोजी. अमेरिकेने कोविड-19 महामारी दरम्यान संघटनेचे अकार्यक्षम व्यवस्थापन, पारदर्शकतेचा अभाव आणि विशिष्ट सदस्य देशांचा, विशेषतः चीनचा संघटनेवर असलेला राजकीय प्रभाव हे मुख्य कारण म्हणून नमूद केले. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचा संस्थापक सदस्य आणि सर्वात मोठा आर्थिक पुरवठादार होता, ज्याचा वार्षिक निधी सुमारे 18% होता. अमेरिकेच्या निर्णयामुळे संघटनेसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेवर जागतिक आरोग्य संघटनेची 2380 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे, तर जी देण्यास अमेरिकेने नकार दिलेला आहे. म्हणजे जागतिक आरोग्य संघटने देणारा जो निधी होता ते किती 2380 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे अमेरिकेवरती, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी ती देण्यास नकार दिलेला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा. ओडिसा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा ओडिसाच्या आरोग्य विभागाने 21 जानेवारी 2026 रोजी अधिसूचना जारी करून केली. बंदीची व्याप्ती बघा, गुटखा, पान मसाला, जर्दा, खैनी आणि निकोटीनयुक्त सर्व पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी असणार आहे. याचा उद्देश आहे सार्वजनिक आरोग्य सुधारणा करणे आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे. ही बंदी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार लागू करण्यात आलेली आहे. पदार्थ वेगवेगळ्या पाकिटात विकले जात असले तरीही कारवाई केली जाणार आहे. नेक्स्ट आहे, टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धक मस्कत 2026चे मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणत्या जोडीने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मानुष शहा आणि दिया चितळे. WTT कंटेंडर मस्कत 2026 स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद भारतीय जोडी मानुष शहा आणि दिया चितळे यांनी पटकावले आहे. अंतिम सामना 23 जानेवारी 2026 रोजी पार पडला, ज्यात भारतीय जोडीने चीनच्या हुआंग युझेंग आणि शी शुनायू या जोडीचा 3-2 ने पराभव केला. स्पर्धेचे ठिकाण होते ओमानमधील मस्कत सुलतान काबू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. ही जोडीची दुसरी WTT कंटेंडर विजयोत्सव आहे. यापूर्वी त्यांनी गेल्या वर्षी ट्युनिस येथील स्पर्धा जिंकली होती. या विजयामुळे भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर झेप घेतली आहे. नेक्स्ट आहे, एटर्नल ग्रुपचे नवे ग्रुप CEO कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्बिंदर धिंडसा. एटर्नल लिमिटेड, झोमॅटो आणि ब्लिंकची मूळ कंपनी त्याचे नवे ग्रुप CEO म्हणून अल्बिंदर धिंडसा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अल्बिंदर धिंडसा 1 फेब्रुवारी 2026 पासून ग्रुप CEO पद स्वीकारतील. कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ग्रुप CEO पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु ते बोर्डावर व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून राहतील. अल्बिंदर धिंडसा हे IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी 2013 मध्ये ग्रोफर्स हे स्थापन केले. त्याच्यानंतर ब्लिंकिट हे नाव झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील ब्लिंकिटने क्विक कॉमर्स क्षेत्रात मोठी प्रगती केली. इटर्नल ग्रुप याला पूर्वी झोमॅटो लिमिटेड होता, त्याचे नवीन नाव काय आहे? इटर्नल ग्रुप. तर ही भारतातील एक मोठी तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स कंपनी आहे. ती 2010 मध्ये झोमॅटो लिमिटेड म्हणून स्थापित झाली. प्रामुख्याने अन्न वितरण, झोमॅटो आणि जलद वाणिज्य ब्लिंकिट, B2B पुरवठा आणि कार्यक्रम यासारख्या क्षेत्रात काम करते. नेक्स्ट आहे, 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकात बांगलादेशच्या जागी कोणता देश सहभागी होईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्कॉटलंड. 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने माघार घेतल्यामुळे त्यांच्या जागी स्कॉटलंड सहभागी होईल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला. स्कॉटलंडला त्यांच्या T20 इंटरनॅशनल जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थान असल्यामुळे निवडण्यात आले ते मूळ पात्रता यादीत नव्हते. स्कॉटलंडला बांगलादेशच्या जागी ग्रुप C मध्ये स्थान देण्यात आले, जिथे ते इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली आणि नेपाळसोबत खेळतील. ही स्पर्धा 8 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान पार पडेल. भारत आणि श्रीलंका या देशांनी या स्पर्धेसाठी संयुक्त यजमानत्व घेतलेले आहे. या T20 विश्वचषकाची 10वी आवृत्ती असेल आणि यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होतील. या आवृत्तीत इटलीने प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवलेली आहे. तर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड हा संघ खेळणार आहे. नेक्स्ट आहे, भारतातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह संयंत्राची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोराज, गुजरात. भारतातील पहिल्या एकात्मिक खाजगी उपग्रह निर्मिती संयंत्राची पायाभरणी गुजरात राज्यात करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 22 जानेवारी 2026 रोजी
गुजरातचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अर्जुन मोढवाडिया यांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबाद जवळील सानंद तालुक्यातील खोरज इंडस्ट्रियल इस्टेट येथे उभारला जात आहे. या संयंत्राला पाल्मनारो असे नाव देण्यात आले असून त्याचे निर्माण अजिस्ता स्पेस लिमिटेड या खाजगी कंपनीद्वारे केले जात आहे. हे संयंत्र भारतातील अशा प्रकारचे पहिला प्रकल्प असेल जिथे एकाच छताखाली उपग्रहाचे डिझाईन, विकास, चाचणी आणि उत्पादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी अजिस्ता स्पेसने गुजरात सरकारसोबत 500 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देणे आणि खाजगी क्षेत्रातील स्वदेशी उपग्रह निर्मितीला चालना देणे हा आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 जानेवारी. भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. तर आपला महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी रोजी बालिका दिन साजरा केला जातो. तो प्रादेशिक झाला आणि राष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केला. याचा उद्देश आहे मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करणे तसेच समाजातील लिंगभेदाविषयी जागरूकता निर्माण करणे. 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान म्हणून हा दिवस निवडला गेला. नेक्स्ट आहे आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6वा. आशिया उत्पादन निर्देशांक 2026. अहवालाचे नाव आहे एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स. जारीकर्ता आहे डेझन शिरा अँड असोसिएट्स. हा निर्देशांक 8 पिलर्स आणि 43 मुद्द्यांवर आधारित आहे. या निर्देशांकात एकूण 11 आशियाई देशांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. हा निर्देशांक आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांशी तुलना करतो. आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये चीनने पहिले स्थान कायम ठेवलेले आहे. मलेशिया पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. व्हिएतनाम 3ऱ्या क्रमांकावर घसरलेला आहे. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सिंगापूर 4थ्या क्रमांकावर आहे. यामध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. 11 देशांची यादी बघा. आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये पहिला आहे चीन, दुसरा मलेशिया, तिसरा व्हिएतनाम, चौथा सिंगापूर, 5वा दक्षिण कोरिया, 6 भारत, 7व्या क्रमांकावरती आहे इंडोनेशिया, 8वा आहे थायलंड, 9वा जपान, 10वा फिलिपिन्स आणि 11वा बांगलादेश आहे. नेक्स्ट आहे प्रसारण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी BCCIने कोणत्या AI टूल्सची करार केला आहे? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेमिनी. जानेवारी 2026 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुगलच्या जेमिनी AI प्लॅटफॉर्मसोबत प्रसारण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी भागीदारी केली आहे. या कराराची किंमत 270 कोटी आहे. हा करार 3 वर्षांसाठी आहे आणि IPL 2026 पासून लागू होईल. जेमिनी AI प्लॅटफॉर्मचा उपयोग IPLच्या ब्रँडिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रसारण जाहिरातींमध्ये केला जाईल. या भागीदारीचा मुख्य उद्देश चाहत्यांचा अनुभव सुधारणा करणे आणि डिजिटल प्रसारण सुधारणा करणे हा आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण, महत्त्वाची खनिजे आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात करार केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामिबिया. भारत आणि नामिबिया यांनी संरक्षण, महत्त्वाची खनिजे आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. हा निर्णय 19 आणि 20 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 5व्या परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत दरम्यान घेण्यात आला. द्विपक्षीय सहकार्य, गुंतवणूक, क्षमता निर्माण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रामध्ये प्रोत्साहित केले जाईल. भारत नामिबियाच्या नागरिकांना शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण देत राहील. हे सहकार्य दक्षिण सहकार्याच्या भावनेतून केले जात आहे. गंभीर खनिजे ही अशी खनिजे आहेत जी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहेत. ही खनिजे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादनात वापरली जातात. गंभीर खनिजांची काही उदाहरणे बघा. लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि ग्रेफाइट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यासाठी फोकल थीम कंट्री म्हणून कोणता देश निवडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अर्जेंटिना. 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यासाठी अर्जेंटिना हा देश फोकल थीम कंट्री म्हणून निवडला गेला. हा मेळा 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित केला गेला आहे. मेळा सॉल्ट लेक, कोलकाता येथील बोईमेला प्रांगण, सेंट्रल पार्क येथे भरला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो ऑगस्टिन कौसिनो यांच्या उपस्थितीत मेळ्याचे उद्घाटन केले. कोलकाता पुस्तक मेळ्याच्या इतिहासात अर्जेंटिना हा फोकल थीम देश म्हणून निवडला जाणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला आहे.
यावर्षी चीनने 15 वर्षांच्या अंतरानंतर मेळ्यात पुन्हा सहभाग घेतला, तर युक्रेनने प्रथमच स्वतंत्र स्टॉल लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाटा कम्युनिकेशन्सने अलीकडेच त्यांचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गणेश लक्ष्मी नारायणन. टाटा कम्युनिकेशन्सचे गणेश लक्ष्मी नारायण यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 21 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली. ते 13 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होणारे विद्यमान MD आणि CEO AS लक्ष्मीनारायणन यांची जागा घेणार आहेत. म्हणजे त्यांची नियुक्ती कधीपासून लागू होणार आहे? तर 13 एप्रिल 2026 पासून. गणेश लक्ष्मीनारायणन यांना आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. या नियुक्तीपूर्वी ते सर्व्हिस नाऊ इंडिया आणि सार्क क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी एअरटेल बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. टाटा कम्युनिकेशन्स ही टाटा समूहाची एक आघाडीची जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा कंपनी आहे. टाटा कम्युनिकेशनचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. टाटा कम्युनिकेशनचे मुख्य लक्ष एंटरप्राइज व्यवसाय आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम्स हायर एज्युकेशन विषय क्रमवारी 2026च्या टॉप 100 मध्ये समाविष्ट होणारी खालीलपैकी कोणती एकमेव भारतीय संस्था बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट 2026 मध्ये भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरूची टॉप 100 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था ठरलेली आहे. कम्प्युटर सायन्स या विषयात IISc बेंगळुरूने जागतिक स्तरावर 96 स्थान मिळवलेले आहे. मूल्यमापन करण्यात आलेल्या 11 विषयांच्या सर्व श्रेणीमध्ये टॉप 100 मध्ये झळकणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. IISc बेंगळुरूला इंजिनिअरिंग या विषयासाठी 101 ते 125 रँक बँड मिळाला आहे. फिजिकल सायन्स या विषयासाठी संस्थेला 201 ते 250 रँक बँडमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये अमेठी युनिव्हर्सिटी 251 ते 300 बँडमध्ये आणि जमिया मिलिया इस्लामिया 301 ते 400 बँड यांचा समावेश झालेला आहे. तर परंतु या टॉप 100 मध्ये त्यांचा समावेश झालेला नाही. जागतिक पातळीवर या रँकिंगमध्ये अमेरिकेचे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT आणि ब्रिटनचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. 2026 विषयानुसार टॉप संस्था कोणत्या आहेत बघा, कम्प्युटर सायन्समध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, शिक्षण आणि कायदा या श्रेणीमध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ, इंजिनिअरिंग आणि लाईफ सायन्सेसमध्ये हार्वर्ड विद्यापीठ, आर्ट्स, ह्युमॅनिटीज, बिझनेस आणि सोशल सायन्सेसमध्ये MIT, फिजिकल सायन्समध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायकोलॉजी यामध्ये केम्ब्रिज विद्यापीठ पहिल्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संयुक्त अरब अमिराती. संयुक्त अरब अमिराती हा कतारनंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनलेला आहे. पहिला आहे कतार, दुसरा आहे आता UAE. जानेवारी 2026 मध्ये UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या भारत भेटीदरम्यान ADNOC गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यात मोठा दीर्घकालीन करार झाला. या करारानुसार UAE भारताला दरवर्षी 0.5 दशलक्ष मेट्रिक टन LNG पुरवठा करणार आहे. याआधी 2023-24 मध्ये अमेरिका दुसऱ्या स्थानावर आली होती, परंतु या नवीन करारामुळे UAEने पुन्हा आपले स्थान मिळवलेले आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या आयोगाने EPIC 2.0 पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय निवडणूक आयोग. जानेवारी 2026 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने EPIC 2.0 हे पोर्टल सुरू केलेले आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. या पोर्टलचा मुख्य उद्देश मतदारांना त्यांचे डिजिटल मतदार ओळखपत्र अधिक सुलभपणे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करणे हा आहे. EPIC हे मतदार ओळखपत्राची एक सुरक्षित PDF आवृत्ती आहे जी मोबाईलमध्ये साठवता येते किंवा प्रिंट काढून लॅमिनेट करता येते. या डिजिटल ओळखपत्रात सुरक्षित QR कोड समाविष्ट आहे, ज्यामुळे मतदाराची माहिती पटकन पडताळणी शक्य होते. नेक्स्ट आहे, भारत रंग महोत्सव 2026चे आयोजन कोणी केले आहे? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रीय नाट्य विद्यालय. भारत रंग महोत्सव हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाद्वारे आयोजित केला जातो. 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत रंग महोत्सवाची 25वी आवृत्ती आयोजित होणार आहे. BRM हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव मानला जातो. ही आवृत्ती आतापर्यंतची सर्वात व्यापक, समावेशक आणि भव्य आवृत्ती ठरणार आहे. या आवृत्तीमध्ये देशभरातील 40 ठिकाणी महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवात 7 खंडांमधील किमान एका देशाच्या नाट्य निर्मितीचा समावेश असेल.
नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 जानेवारी. दरवर्षी 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश जागतिक शांतता आणि शाश्वत विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 3 डिसेंबर 2018 रोजी एका ठरावाद्वारे 24 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला. पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 24 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्यात आला. 2026 साठीची थीम काय आहे? तर शिक्षणाच्या सहनिर्मितीमध्ये तरुणांची शक्ती. नेक्स्ट आहे भारतातील नैसर्गिक अधिवासात कोणत्या राज्यात खाऱ्या पाण्यातील मगरींची संख्या सर्वात जास्त आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा. भारतातील ओडिसा राज्यात खाऱ्या पाण्यातील मगरींची नैसर्गिक संख्या सर्वात जास्त आढळली आहे. ताज्या जनगणनेनुसार म्हणजे 8 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान जी आकडेवारी डिक्लेअर करण्यात आलेली आहे यामध्ये ओडिसात मगरींची संख्या 1858 झाली आहे. प्रमुख निवासस्थान कोणते आहे? भितरकनिका राष्ट्रीय उद्यान जे भारताची मगरींची राजधानी म्हणून ओळखले जाते. एकूण मगरींपैकी सुमारे 77% म्हणजेच 1424 मगरी या अभयारण्यामध्ये आढळलेले आहेत, या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळलेले आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरद्वारे त्याला कमीत कमी चिंताजनक म्हणून वर्गीकृत केलेले आहे. नेक्स्ट आहे भारत सरकारने न्यूझीलंडमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुआनपुई सयावी. भारत सरकारने मुआनपुई सयावी यांची न्यूझीलंडमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 19 जानेवारी 2026 रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. सुश्री मुआनपुई सयावी या 2005च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी त्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या नीता भूषण यांची जागा घेणार आहेत. नीता भूषण या 2022 पासून न्यूझीलंडमधील भारताच्या उच्चायुक्त पदावर कार्यरत होत्या. नेक्स्ट आहे जपानमध्ये बेपत्ता झालेले पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोणत्या सक्रिय ज्वालामुखीजवळ गायब झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माउंट असो. जपानमध्ये एक पर्यटन हेलिकॉप्टर माउंट असो या अत्यंत सक्रिय ज्वालामुखीजवळ बेपत्ता झालेली आहे. माउंट असो हा कुमामोटो प्रिफेक्चरमध्ये स्थित असून तो जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. हे हेलिकॉप्टर माउंट असोच्या नाकाडके या सर्वात सक्रिय विवराजवळ कोसळल्याचे सांगण्यात आलेले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 3 व्यक्ती प्रवास करत होत्या, ज्यामध्ये 2 तैवानचे पर्यटक आणि 64 वर्षीय अनुभवी जपानी वैमानिक यांचा समावेश होता. 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी हेलिकॉप्टरने असो कडली डोमिनियन प्राणीसंग्रहालयातून उड्डाण केलेले होते. नेक्स्ट आहे पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 23 जानेवारी रोजी. भारतात दरवर्षी 23 जानेवारी रोजी पराक्रम दिवस साजरा केला जातो. हा दिवस थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भारत सरकारने 2021 मध्ये प्रथमच 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला. 23 जानेवारी 2026 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129वी जयंती साजरी करण्यात आली. 2026 सालचा मुख्य कार्यक्रम अंदमान आणि निकोबार बेटांवरील श्री विजयापुरम येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे टाईप 096 टँक क्लास पाणबुडी कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. टाईप 096 टँक क्लास ही चीनने विकसित केलेली प्रगत अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ही पाणबुडी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीच्या धोरणात्मक अण्वस्त्र क्षमतेचा महत्त्वाचा भाग आहे. या पाणबुडीचा मुख्य उद्देश चीनची सागरी आधारित अणुशक्ती आणि धोरणात्मक आण्विक प्रतिबंधक क्षमता वाढवणे हा आहे. टाईप 096 पाणबुडी JL-3 प्रकारच्या सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असण्याची अपेक्षा आहे. ही पाणबुडी आकाराने मोठी असून तिचे पाण्याखालील विस्थापन अंदाजे 20,000 टन आहे. ती अमेरिकेच्या ओहायो क्लास पाणबुड्यांसारखे आहे. शत्रूच्या शोधापासून वाचण्यासाठी या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक आवाज कमी करणारे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. नेक्स्ट आहे जॉर्जियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमित कुमार मिश्रा. भारत सरकारने अमित कुमार मिश्रा यांची जॉर्जियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 20 जानेवारी 2026 रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. अमित कुमार मिश्रा हे 2004च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते साओ पालो ब्राझील येथे भारताचे वाणिज्य दूत म्हणून कार्यरत होते.
नेक्स्ट आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील कोणत्या उपक्रमात इस्रायलने अधिकृतपणे सहभागी होण्यास संमती दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शांतता मंडळ, पीस ऑफ बोर्ड. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील शांतता मंडळ या बोर्ड ऑफ पीस या उपक्रमात इस्रायलने अधिकृतपणे सहभागी होण्यास संमती दिली आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश गाझा पट्टीतील युद्ध समाप्त करून तेथे शांतता, पुनर्रचना आणि तांत्रिक प्रशासकीय सरकार स्थापन करणे हा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 21 जानेवारी 2026 रोजी या मंडळात सामील होण्यास मान्यता दिली आहे. सुरुवातीला इस्रायलने गाझा कार्यकारी मंडळातील काही नियुक्त्यांवर, विशेषतः तुर्की आणि कतारच्या समावेशावर आक्षेप घेतला होता. नंतर इस्रायलने आपली भूमिका बदलून मुख्य शांतता मंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प हे या मंडळाचे आजीवन अध्यक्ष असतील आणि निर्णयाचे प्रमुख अधिकार त्यांच्याकडे असतील. इस्रायल व्यतिरिक्त सौदी अरेबिया, UAE, इजिप्त, कतार, तुर्की, भारत, रशिया, हंगेरी आणि अर्जेंटिना यासह 27हून अधिक देश व संस्थांना या उपक्रमात आमंत्रित करण्यात आलेले आहे. या मंडळाचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्यासाठी $1 अब्ज योगदान आवश्यक असल्याचे प्रस्तावित मसुद्यात नमूद करण्यात आलेले आहे. या शांतता मंडळाची अधिकृत घोषणा जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीदरम्यान करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या राज्यात पॅराकॅम्पेरिया अल्बा या आल्याची नवीन प्रजाती सापडली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात आल्याची पॅराकॅम्पेरिया अल्बा नावाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही वनस्पती झिंजिबेरेसी या फुलाच्या वनस्पती कुटुंबातील आहे. ही प्रजाती पूर्व सियांग जिल्ह्यातील मिगलुंग भागात आढळून आली आहे. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून 150 ते 400 मीटर उंचीवर वाढते. ही वनस्पती प्रामुख्याने सावलीत असलेल्या ओढ्यांच्या काठावर आढळते. ती वाळूयुक्त माती आणि आर्द्र परिस्थिती पसंत करते, जे तिच्या वाढीस पोषक ठरते. नेक्स्ट आहे काशिवाझाकी कारिबा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे, जो अलीकडेच कार्यान्वित झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जपान. काशिवाझाकी कारिबा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प जपान देशात आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प जपानमधील निगाता प्रांतात टोकियोपासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. क्षमतेनुसार काशिवाझाकी कारिबा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 8.2 मेगावॅट इतकी आहे. 2011 मध्ये फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. तब्बल 15 वर्षांच्या खंडानंतर 21 जानेवारी 2026 रोजी काशिवाझाकी कारिबा प्रकल्पातील अणुभट्टी क्रमांक 6 पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. 2011 पूर्वी जपानमधील सुमारे 30% वीज निर्मिती ही अणुऊर्जेपासून होत होती. जपानने 2030 पर्यंत अणुऊर्जेपासून वीज निर्मितीचा वाटा 50% वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पाचे संचालन टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीद्वारे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 68,000 वर्ष जुनी हस्तकला कोणत्या देशात सापडली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया. सुमारे 68,000 वर्ष जुनी गुहा कला म्हणजेच हस्तकला इंडोनेशियामध्ये सापडली आहे. प्रागैतिहासिक हस्तरेषाशास्त्र हे जगातील सर्वात जुने ज्ञात गुहा कलाकृती मानले जाते. ही इंडोनेशियन हस्तप्रिंट युरोपमधील सर्वात जुन्या गुहा कलाकृतींपेक्षा सुमारे 30,000 वर्ष जुनी आहे. सुलावेसी बेटावरील मुना बेटातील लिऑंग मेटांडू चुनखडीच्या गुहेत ही कला आढळली आहे. लाल रंगाचा हँड स्टॅन्सिल आहे, जो गुहेच्या भिंतीवर हात ठेवून नैसर्गिक रंग फुंकून तयार केला आहे. युरेनियम सिरीज डेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या कलेचे वय किमान 67,800 वर्ष निश्चित झालेले आहे, म्हणजेच 68,000 वर्ष जुनी. हा शोध जगातील सर्वात जुनी ज्ञात गुहा कला असल्याचे सिद्ध करतो. हाताच्या ठशातील बोटांचे टोक टोकदार असून प्राण्यांच्या नखांसारखे दिसतात, जे मानवी कल्पनाशक्तीचे पुरावे आहेत. हा शोध जानेवारी 2026 मध्ये नेचर मासिकात प्रसिद्ध झाला. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेचे मुख्यालय बुलडोझरने पाडले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रायल. 20 जानेवारी 2026 रोजी इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेचे मुख्यालय बुलडोझरने पाडले आहे. हे मुख्यालय पूर्व जेरुसलेममधील शेख जर्राह परिसरात स्थित होते. इस्रायलने UNRWA संस्थेवर दहशतवादी संघटना हमासशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. इस्रायलने ऑक्टोबर 2024 मध्ये या संघटनेवर बंदी घालणारा कायदा संमत केला होता. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. त्यांनी या घटनेला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडासह 11 देशांनी या घटनेचा निषेध केला आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्था ही पॅलेस्टिनी निर्वासितांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि अन्नपुरवठा यासारखी आवश्यक मदत पुरवते.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.